युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये स्वाभिमानी यात्रा काढल्याचं कळतंय। कन्हेरी इथे मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन या स्वाभिमानी यात्रेला सुरुवात करण्यात आली। दुपारच्या नंतर युगेंद्र पवार हे तालुक्यामध्ये गाठीभेटी सुद्धा घेणार आहेत। बारामती तालुक्यामध्ये युगेंद्र पवारांची 12 दिवस ही यात्रा चालू असणार आहे। युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात झालेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः युगेंद्र पवार आहेत। तुमचं श्रद्धास्थान असलेल्या कन्हेरीच्या मंदिरात सुरुवात केलेली आहे, कसं? कन्हेरीचं मंदिर खरं तर मी तिथं राहिलं आहे, माझं घर पण कन्हेरीमध्ये आहे, त्याच्यामुळं आज आपण यात्रेची सुरुवात इथून केली। पण कुठलंही चांगलं काम आपण जेव्हा करत असतो, आम्ही त्या मंदिरात जात असतो। दर आठवड्याला 1-2-3 वेळा तरी मी त्या मंदिरात जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेत असतो। त्याच पद्धतीने आम्ही सगळे आज तिथं गेलो आणि आपल्या मारुतीरायाचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि या यात्रेची सुरुवात केली। पवारांच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ बारामतीत कन्हेरीच्या मारुतीच्या मंदिरातून फुटतो, असं म्हणायचं का युगेंद्र पवारांनी प्रचाराला सुरुवात केली? प्रचार असं नाही, पण कन्हेरीच्या मंदिरात आम्ही सारखं जात असतो। ही आमची जुनी परंपरा आहे। कन्हेरीच्या गावांनी पवार साहेबांवर, माझे आजोबा अनंतराव पवारांवर, माझे आई वडील, संपूर्ण पवार कुटुंबावर नेहमी प्रेम करत आलेत आणि आम्ही राहायला पण तिथं आहे, त्याच्यामुळे तिथं आम्ही जात असतो। कन्हेरीचा मारुतीराया पवारांना पावतो, लोकसभेच्या वेळेस कुठल्या पवारांना पावला हे आपण बघितलं, विधानसभेवेळेस काय होईल असं तुम्हाला वाटतं? परत एकदा पवार साहेबांनाच पावणार एवढी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। किती दिवसाची यात्रा असणार आहे? साधारण 2 आठवडे लागतील। जर आपण दिवसाला 8 गावं जरी घेतली तरी ते 2 आठवडे लागतील, जर आपल्याला अख्खा तालुका फिरायचा असेल तर। मग कन्हेरीचा मारुतीराया हा शरद पवारांनाच पावेल असं युगेंद्र पवार म्हणतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।